सोलापुरात पुन्हा भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनर लावल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून बाचाबाची सुद्धा झाली। सोलापूर महापालिकेनं आता हे बॅनर उतरवलेले होते। कारवाई झालेल्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी पुन्हा आता हे बॅनर लावलेत। पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूरमध्ये सध्या येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर ही तयारी सुरू आहे। बॅनर आधी लावलेले होते, त्यानंतर कारवाई झाली, बॅनर काढण्यात आले आणि कारवाईनंतर पुन्हा एकदा हे बॅनर त्या ठिकाणी झळकलेले आहेत। दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। सोलापुरात पुन्हा भाजपा कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले, त्यावेळीची ही दृश्य जयकुमार गोरे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ही बाचाबाची झाली। पहिल्यांदाच खरं तर जयकुमार गोरे हे या ठिकाणी सोलापूरमध्ये येत आहेत आणि त्या दृष्टीनं स्वागत सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे। पहिल्यांदाच सोलापुरात येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या अवतीभोवती जे आहे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून त्यांचं स्वागताचे बॅनर जे आहे ते लावल्याचं चित्र दिसते। मात्र आपण जर पाहायला गेलं तर थोड्याच वेळापूर्वी जे आहे त्यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केल्याचं चित्र दिसत होतं आणि त्यानंतर आपण बघितलं गेलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली होती आणि या 7 रस्ता परिसरामध्ये बॅनर लावल्यानंतरनं आपण जर पाहायला गेलं तर पोलीस आणि महानगरपालिकेनं जे आहे हे बॅनर जे आहे ते काढून टाकले होते आणि त्या दरम्यान पोलीस आणि गोरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली होती आणि त्यानंतरनं ही कारवाई देखील करण्यात आली होती। मात्र आपण जर पाहायला गेलं तर थोड्याच वेळानं त्याच कार्यकर्त्यानं पुन्हा नव्यानं पुन्हा जोमानं जे आहे हे बॅनर त्याच ठिकाणावरती लावल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळं आपण जर एकंदरीत बघितलं गेलं तर काही वेळापूर्वी जे आहे हे बॅनर जे आहे ते काढण्यात आले होते। मात्र प्रकाश घोडके या नावाच्या जिल्हा सचिवाने जे आहे हे बॅनर पुन्हा लावल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर पालकमंत्री जयकुमार गोरे हे पहिलाच सोलापूर शहराचा पहिलाच दौरा जे आहे ते करत आहेत। मात्र अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रशासनाची जी कारवाई करण्यात आली होती त्यानंतरनं देखील कार्यकर्त्यानं पुन्हा नव्यानं आणि पुन्हा जोमानं या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीत महापालिका प्रशासन असेल त्याचनंतरनं पोलीस प्रशासन असेल या कार्यकर्त्यांवरती कशा प्रकारे कारवाई करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि दुसरीकडे जयकुमार गोरे आपल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सल्ला देतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन तौसिफ शेखसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।